नमस्कार मैत्रिणींनो, आजचा आपल्या लक्ष्मी सूक्ताचा दुसरा श्लोक। पद्मानने पद्म उरू पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भजसी पद्माक्षी येन सौख्यम लभाम्यहम। याचा अर्थ असा आहे की हे कमलवदने, हे कमलाचे मुख असणारी सुंदर माता, कमल नयने, कमळासारखे सुचे डोळे आहेत, कमलाप्रमाणे उरू म्हणजे मांड्या असणाऱ्या, कमलातून निर्माण झालेल्या कमलजे पद्माक्षी, पद्मासारखे कमळासारखे डोळे असणारे श्री लक्ष्मी माते, ज्या योगे मला सौख्य लाभेल, ज्या योगे मला सौख्य लाभेल अशा गोष्टी प्रदान करून माझे कल्याण कर। ज्या म्हणजे की आपल्याला ज्या गोष्टीने सुख मिळेल अशा गोष्टी मला लाभू देत आणि त्या गोष्टी मला प्रदान कर आणि माझे कल्याण कर। म्हणजेच आपल्याला कधी कधी नको त्या गोष्टी सुद्धा हव्या असतात, पण भगवंत त्या कधीच देत नाही आणि आपल्याला त्याची गरज पण नसते, त्याच्यामुळे नाही दिलं तरी वाईट वाटून घेऊ नये। परंतु ज्या गोष्टींनी आपलं कल्याण होणार आहे, आपलं पुढचं चांगलं होणार आहे, ह्या गोष्टी भगवंत आपल्याला देतो। त्याच्यामुळे जे दिलं आहे, जसं दिलं आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे या उक्तीप्रमाणे आपण आईने जे दिलं आहे त्या समाधान मानून आईच्या चरणी लीन राहायचं आणि आईची सेवा करायची। नमस्कार।